हो हो ही हा हा हा. 3 दिवसापूर्वी मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या हल्ल्यांचा मुंबईकरांनी अतिशय धीराने सामना केला. पण या हल्ल्यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झालाय, 100हून अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखीच मुंबई धावायला लागलेली आहे. हे मुंबईकरांचं स्पिरिट आहे की मुंबईकरांची हतबलता आहे, या विषयावरच आपल्या या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अलका धुक्कर आणि या कार्यक्रमामध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातले तरुण आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. स्पिरिट आहे, हतबलता आहे, नाईलाज आहे की काय वाटतंय त्यांना मुंबईवर होणाऱ्या या हल्ल्यांबद्दल, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये चर्चेसाठी सहभागी होणार आहेत 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस ऑफिसर शशांक शिंदे यांची मुलगी आदिती शिंदे आपल्यासोबत आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून, तरुण धडाडीचे कार्यकर्ते म्हणून एक नवा चेहरा समोर येतोय मुंबईमध्ये. सुमित माजळे आपल्यासोबत आहे, याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. चिन्मय मांडलेकर जे कला क्षेत्रातले आहेत, त्यांचं स्वतःचे काही ठाम असे विचार आहेत. चिन्मय सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. आणि आपल्यासोबत मुमताज शेख आहे, कोरोच्या अनेक कार्यक्रमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून तरुण तरुणींचा आवाज बनलेली मुमताज आहे. तिला काय वाटतं या सगळ्याबद्दल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चर्चेची सुरुवात करूया. आदिती, मला विचारायचं आहे, मुंबईकर पुन्हा एकदा धावायला लागलेले आहेत, तुला काय वाटतं, खरोखर मुंबईकरांमध्ये स्पिरिट आहे की एक हतबलता आहे? ॲक्च्युली मला वाटतं की बोथ. कारण की जेव्हा पण असे आतंकवादी हल्ले होतात, एक सामान्य माणसाकडे काही चॉईस नसतो बट टू कॅरी ऑन विथ युअर लाईफ. तर ते असतं, पण इन द फॅक्ट हे मिसइंटरप्रेट नाही केलं पाहिजे लोकांनी की आम्ही चुप्प राहणार आहोत किंवा आम्ही सगळं सहन करणार आहोत अजूनपर्यंत जसं होत आहे. वी ऑल्सो, दिस इज अ डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये आमचे पण व्हॉइसेस आहे आणि जर काही इनजस्टिस किंवा काही फेलियर्स आहेत सिस्टममध्ये, वी विल डेफिनेटली व्हॉइस आवर ओपिनियन आणि ते आम्ही डेफिनेटली पुढे येऊन बोलू. जेव्हा हे हल्ले होतात तेव्हा आपण घरी बसून घाबरून बसून चालू शकत नाही. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. यू हॅव टू. असे झाल्यावर तुला आपले जे काम आहे, आपले जे कर्तव्य आपल्याला करावंच लागणार. सो दॅट इज अ स्पिरिट विच इज बॉर्न, बट इट शुड बी इंटरप्रेटेड इन द रॉंग वे दॅट वी आर हेल्पलेस. मला तुला विचारायचं आहे की MBAचा विद्यार्थी आहेस, तरुण मुंबईकरांना काय वाटतं ज्यावेळी अशा पद्धतीचे हल्ले होतात, तू कसं बघतोयस या हल्ल्यांकडे, काय वाटतं तुला? आज के तारीख में अगर जिस तरह ये बॉम्ब ब्लास्ट चल रहे हैं, वो दिन दूर नहीं जब इंडिया अफगानिस्तान जैसे हो जाएगा कि रोज के ब्लास्ट होंगे एंड पीपल विल बी इनडिफरेंट. चलो और एक ये चीज़, ये नौबत नहीं आनी चाहिए. लोग सोशल नेटवर्क, फेसबुक पे, ट्विटर पे, ऑर्कुट पे डिसलाइक करते हैं, बोलते हैं कि ये नहीं होना चाहिए. मैं ये कहना चाहूँगा कि आप अगर सोशल नेटवर्क के द्वारा अगर अपना वॉइस बाहर निकाल सकते हो तो क्यों ना रास्ते पे आके अपना वॉइस करो. सिर्फ फेसबुक पे लाइक या डिसलाइक या ट्विटर पे कमेंट करने से कुछ नहीं होगा. ये जो ब्लास्ट हुआ है, क्या आपको लगता है ये मुंबईकर में अभी भी स्पिरिट है और उसकी वजह से मुंबईकर चल रहा है आगे? मैं ये कहना चाहूँगा, स्पिरिट उनके लिए है जिनका कोई गया नहीं है, जिनका कोई फैमिली मेंबर ये बॉम्ब ब्लास्ट में मरा नहीं है, और मजबूरी उसके लिए है जिसका कोई फैमिली मेंबर गुजर गया है. कमल खेमका आपल्या सोबत आहेत. कमल जी, आपके जो खुद का अनुभव है वो बाद में जानना चाहेंगे. सबसे पहले जो लोग बोल रहे हैं कि ये स्पिरिट है, लेकिन अभी वो स्टूडेंट ने जैसे कहा कि जिनका कुछ हुआ नहीं है उनके लिए ये स्पिरिट है. आप कैसा देखते हैं ये पूरे एपिसोड को? ये बहुत सही कहा है. जो मजबूर है मुंबईकर, जिसका ये ब्लास्ट में कोई अपंग हो गया है या कोई फैमिली मेंबर गुजर गया है, वो व्यक्ति मजबूरी में मुंबईकर बना हुआ है. और उसके अलावा जितनी भी पब्लिक है वो डरती है या कहीं ना कहीं कोई स्वार्थ के वशीभूत अपने काम में लगी हुई है. 1 दिन या 2 दिन रोना रोते हैं, उसके बाद में वो अपने काम में लग जाता है. और अगर सड़क पे कोई मर रहा है तो उसको बचाने के लिए कोई नहीं आता. ये तो हम आए दिन देखते हैं. तो ये मुंबईकर जो स्पिरिट है वो उन्हीं लोगों में जो पीड़ित है, जो विक्टिम्स है, वो डटे हुए हैं, अपना हाथ पैर कटवा के भी अपने काम में लगे हुए हैं. और अभी तक वो कोई भी व्यक्ति, मुझे नहीं लगता कि वो आतंकवादी बना है हाथ में पिस्तौल लेके. वो अपने आप को मुंबईकर साबित करने में लगा हुआ है बेचारा. किसी का अगर फैमिली मेंबर गुजर गया है तो वो उसकी फैमिली को एक स्पिरिट है कि भाई हम मुंबई में रहते हैं, हमको शांति से सब कुछ सहन करना है. और ये मेरे ख्याल से आज़ादी के बाद से 60 साल से हमारी हिंदुस्तान की पब्लिक, इंडियन पब्लिक सहन करती आई है.
और वो एक सहन करना जो है वो अब वो स्वार्थ की वजह से वो दबते जा रहा है। मतलब लोगों में एक स्वार्थ की भावना है कि कोई मर रहा है तो मरने दे, पैसा कमाओ, काम से काम करो। गरिबासाठी भाकरी मिळवणं चिन्मय आणि जे इतर लोक आहेत, आपली नोकरी आहे, आपला धंदा सांभाळणं आहे, त्याच्या मागे धावणं. कमलजी म्हणतात की ज्यांचं काही झालं नाहीये तर ते आपलं आयुष्य जगण्याच्या मागे लागलेले आहेत आणि जे पीडित आहेत ते आपलं दुःख सगळं सांभाळत आहेत. तू कसं बघतोस या सगळ्याकडे? ज्यावेळी मुंबईकरांवर हल्ला झाला, पहिलं बोललं जातं की मुंबईकरांमध्ये स्पिरिट आहे. आज आंतरराष्ट्रीय जी शहरं आहेत प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे हल्ले होताना आपण बघतोय. तिथले नागरिक त्या हल्ल्यांचा सामना करताना बघतोय. पण 93 पासून जी मालिका मुंबईमध्ये सुरू झालेली आहे, आज हा 8वा अशा प्रकारची घटना आहे. काय आता हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय असं वाटतंय की या सगळ्यातून आम्ही तयार झालोय असं वाटतंय? नाही, मला तयारही वाटत नाही होत आपण. कारण माझ्या पर्सनली ओळखीत अशी अनेक माणसं आहेत जी आज ट्रेनमध्ये चढायला घाबरतात. त्यांचं कोणी गेलेलं नाही आहे. बॉम्ब ब्लास्टच्या वेळेला कदाचित ते आसपासही नव्हते. पण मला हळूहळू असं वाटतंय की मुंबईमध्ये पॅरेनॉइड लोकांची एक जमात हळूहळू जन्माला येणार आहे. आणि अनेक अनेक माणसं आहेत बसमध्ये चढायला घाबरतात, ट्रेनमध्ये चढायला घाबरतात, गर्दीच्या ठिकाणी जायला घाबरतात. म्हणजे आपण जेव्हा बॉम्ब ब्लास्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, विक्टिम फक्त तो माणूस नाहीये ज्याचं कोणीतरी गेले, तो तर आहेच. ज्याचं जो जखमी झालाय ते सगळे विक्टिम्स आहेत. आपण सगळे विक्टिम्स आहोत. कारण हळूहळू आपल्या मनावर परिणाम होत चाललाय. कोणाचा तरी एक माणूस गेला, कोणी जखमी झाला हे ठीक आहे, पण मी जो इनडायरेक्ट माणूस आहे माझ्या मनावर परिणाम होत चालले. हा दादरचा कबूतरखाना, इथे माझं अख्खं तारुण्य गेलंय. मी रोज संध्याकाळी इथे यायचो आणि आता इथे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर मला असं वाटतं काल संध्याकाळी जर मी इथे असतो तर आज मी या जगात नसतो. ही जी भावना आहे ना, ही फार डेंजरस आहे. आणि मुंबईचं स्पिरिट हे सगळे राजकीय नेत्यांनी दिलेले वर्ड्स आहेत. हे कुठल्याही मुंबईकरांनी शोधलेले वर्ड्स नाहीत. स्पिरिट तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. भाकरी आणि पोटासाठी प्रत्येकालाच उठून कामाला लागायला लागतं. मग पाऊस पडो, बॉम्ब ब्लास्ट हो, नाही तर काही हो. अगदी घरातला माणूस गेलं तरी लोक हल्ली 13 दिवस थांबत नाहीत. ते 5व्या दिवशी 6व्या दिवशी कामाला लागतात. पण ह्याला स्पिरिट म्हणणं योग्य नाहीये. आम्ही बघितलं की भीमाबाई पालवे सारखी एक जी रोजीरोटीचा धंदा करणारी आजी आहे, तिचे हात तिला गमवावे लागलेत. आज दादरच्या स्फोटामध्ये ती जखमी होऊन KEM मध्ये उपचार घेते. असे अनेक चेहरे आहेत ज्यांची नावं पण आज आपल्याला कदाचित माहीत नसतील. आजच्या स्फोटामध्ये हे झालेले, या सगळ्यांचं काय म्हणणं आहे की असे स्फोट होत राहिले तर त्याला आम्ही सामना करणार म्हणतायत की भीती वाटतेय त्यांना आणि पैसा मिळवणं ही त्यांची मजबुरी बनली आहे? मला असं वाटतं की इथे जे काही मुंबई शहरामध्ये आलेले आहेत, बरेचसे लोक आपल्या गावाला दुष्काळ पडला आहे, तिकडे काहीतरी झाले म्हणून इकडे येऊन रोजीरोटीचं काम बघतायत. आणि मुंबईकरांसाठी आता ही एक सवयीचा भाग झाला आहे. ज्यावेळेस घरातून निघतो तर कुणी असं गॅरंटी देऊ शकत नाही की ते घरी जिवंत परतेत, पण त्यांच्यासाठी पर्याय नाही. आणि हे जे सगळं म्हणतायत की स्पिरिट काही नाही आहे. मला सांगा, ज्या घरामध्ये जर मी कामाला गेलेच नाही, माझ्या घरामध्ये 4 लोक उपाशी असणार असतील, कसला आले स्पिरिट? मला जावंच लागणार, मला काम करावंच लागणार. आणि ती सवय झाली. म्हणजे आता जर आपण झवेरी बाजार बघितला तर 3-3 वेळा तिथे झाले. काय नाही, म्हणजे एकतर लोकांकडे पर्याय नाहीये, दुसरं म्हणजे इथे कुणीच सुरक्षित नाहीये, ना घरात ना बाहेर ना कुणी आहे. आणि जो श्रीमंत किंवा गरीब असं कोणी नाही. पण त्याला केवळ स्पिरिटचं नाव देऊन जो काही बागुलबुवा आता चाललाय ना, मला वाटतं ते चुकीचं आहे. कारण तुम्ही स्पिरिट ज्यावेळेस असं म्हणता त्यावेळेस तुम्ही कुणाचं प्रतिनिधित्व करताय, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्या बाजूला जर इथे कुणी पडलेलं असेल तर मी त्यांना उचलणार नाही का? मी त्यांना घेऊन जाणार नाही का? आणि जर मी असं सगळं करत असेल, याला तुम्ही स्पिरिट म्हणून तुमची हतबलता जी आहे ती तो लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं. मुंबई असुरक्षित आहे याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मुंबई असुरक्षित आहे का? आणि जर ती असुरक्षित असली तरी पण इथे येऊन जे काही बनायचंय, मुंबई एक स्वप्ननगरी सुद्धा आहे सगळ्यांची, तर तरी सुद्धा आम्ही येणार, इथे राहणार, हे वाटतं का मुंबईकरून? हो, नक्की. कारण मुंबई ही स्वप्ननगरी आहेच, त्यात प्रश्नच नाही. पण ते आमच्यासाठी महत्त्वाचं सुद्धा आहे की आम्ही मुंबईकर आहोत आणि आम्ही घाबरून का राहावं? प्रत्येक क्षणालाच आम्ही घाबरून राहिलो आणि त्यांनाही तेच हवंय ना की मुंबईकरांनी घाबरून राहावं. आणि आम्हाला ते दाखवायचं नाही आहे की आम्ही घाबरून राहू. त्यामुळे आम्ही नक्कीच स्पिरिट यायला म्हणता नाही, एखाद्यावरती हा मजबुरी आहे असं म्हणायला हरकत नाही की सामान्य माणसाची ही मजबुरी आहे. ही सगळी चर्चा करत असताना जे खरोखर पीडित आहेत त्यांनी काय अनुभवलेलं आहे, त्यांच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम या हल्ल्याचे झालेले आहेत, हे आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. आता एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.
हा हो ही हा